जंगलात शीर सापडलेल्या प्रकरणाला धक्कादायक वळण. मृत समजली जाणारी तरुणी थेट पोलीस स्टेशनला जिवंत पोहोचले. जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा जंगल परिसरात शिरच्छेद झालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणीच्या हत्येच्या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळालं आहे. ज्या तरुणीचा खून झाल्याचा दावा करण्यात आला होता तीच तरुणी अचानक जिवंत अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाल्यानं पोलीस प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशातील खकणार येथील शिवानी बापूराव करमेकर हिच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती. विशेष म्हणजे दोघांनीही चौकशी दरम्यान शिवानीच्या खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र अचानक शिवानी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून मी जिवंत आहे असे सांगताच संपूर्ण तपासच नव्या वळणावर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जामोद परिसरात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असताना मध्य प्रदेशातील खकणार पोलीस स्टेशनमधून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर शिवानी जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित तरुणीचा जबाब नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली. दरम्यान या प्रकरणात आरोपींनी पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोपही पोलिसांकडून करण्यात आला आहे. सुरुवातीपासूनच चुकीची माहिती देण्यात आली असून न्यायालयातही खोटी कबुली देण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणेसमोर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राजुरा जंगलात सापडलेला मृतदेह नेमकं कोणाचा? त्या महिलेचा खून कोणी केला? शिवानीच्या वडील आणि भावाने खुनाचा गुन्हा स्वतःवर का घेतला? या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्याचं मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकलं आहे. या घटनेनंतर पोलीस तपासाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून निर्दोष व्यक्तींवर कारवाई होत असल्याची चर्चा जनतेत रंगू लागली आहे. आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतात आणि तपासात कोणते नवे खुलासे होतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. हम 24 तारीख को चले गए थे 8 बजे, तो हमारा कुछ घटना नहीं हुआ. हम जिंदा है. मेरा पिताजी ना मेरा भाई को छोड़ देना. जी, जलगांव जामोद में इस बालिका के संबंध में अपराध पंजीबद्ध है और वहाँ पर विधिवत इसकी सूचना दे दी गई है. जलगांव जामोद की पुलिस भी यहाँ पर आ रही है और जिस पर फिर फर्दर इन्वेस्टिगेशन किया जाएगा. वहाँ पे हत्या का प्रकरण दर्ज है. आरोपी में बालिका के पिता और भाई है, जिसके संबंध में अभी जलगांव जामोद पुलिस को भी सूचना दे दी गई है. हाँ, इसके संबंध में जानकारी वही दे पाएंगे. वो भी अभी आ रहे हैं और फिर इस प्रकरण में आगे के अनुसंधान